करते आणि आपल्या शाळेच्या व्यवस्थापिका सौ पंडित मॅडम यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे. रिषभ याने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे. मी दोघांना विनंती करते की आपल्या सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे. त्याला आमंत्रित करते की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. अध्यापिका, आमचे लाडके टीचर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो नमस्कार. माझे नाव केदार आकाश जाधव. मी इयत्ता 7वी शिकत आहे. आज इयत्ता 7वीच्या वर्गाचा निरोप घेताना मन भरून येते. ही शाळा फक्त इमारत नव्हे तर आमचे दुसरे घर. या घरातून बाहेर पडताना खूप काही आठवते. टीचर, तुम्ही फक्त आम्हाला पुस्तकी धडे शिकवलं नाही तर चांगला माणूस होण्याचं शिकवले. कधी अभ्यासासाठी ओरडला तर कधी पाठीवर शाबासकीची थाप दिली. तुमच्या याच मार्गदर्शनामुळे आज आम्ही इथे वर आत्मविश्वासाने उभे आहोत. तुमच्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होणार नाही. त्यासाठी तुमचे धन्यवाद. मित्रांनो, तुमच्यासाठी काय बोलू. सकाळी प्रार्थनेपासून ते शाळा सुटेपर्यंत हे सर्व आपण एकत्र अनुभवले आहे. आज कुणी डब्बा भारी आणला आहे ते बघण्यापासून आज अभ्यास पूर्ण नाही त्याचे नाव टीचरांना सांगेपर्यंत हे मी सर्व खूप मिस करेन. भांडण करून लगेच मैत्री होणारे असे मित्र मला या शाळेतून मिळाले. ह्या शाळेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आमच्या आठवणी आहेत. हे सोडून जाताना खूप वाईट वाटते. या शाळेने फक्त शिक्षण नाही तर आयुष्यभराची मित्र दिली. गुरूंची शेवटी जाताना एवढेच बोलेन, गुरूंची माया आणि शाळेची सावली आणि मित्रांची साथ. गुरूंची माया, शाळेची सावली आणि मित्रांची साथ आठवणीत राहील. आयुष्यभर आठवेल ही सुंदर वाट. धन्यवाद. काही आठवणी जागा केल्या असतो. यानंतर वरद त्याचे मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे. मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वरद कुलदीप पोतदार. मी आज माझी शाळा या विषयावर बोलणार आहे. शाळा हे विद्येचे मंदिर असते. माझी शाळा नूतन मराठी विद्यालय ब्रँच नंबर 1 हे माझ्यासाठी दुसरे घर आहे. शाळेच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यापासून ते आजपर्यंत ही शाळा माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनलेली आहे. शाळेची इमारत जरी जुनी असली तरी ती खूप सुंदर आहे. शाळेच्या शिक्षिका खूप प्रेम आहे. त्या पुस्तकी ज्ञानच देत नाहीत तर जीवनात यशस्वी कसे व्हायचे हे शिकवतात. सकाळी शाळेची घंटा झाली की एकत्र प्रार्थना म्हणणे, वर्गात अभ्यास करणे व दुपारच्या सुट्टीत मित्रांसोबत डबा खाणे ह्या खूप चांगल्या आठवणी आहेत. शाळेत अभ्यास, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन हे कार्यक्रम खूप चांगले होत असतात. एवढे बोलून मी माझे भाषण. इच्छुक विद्यार्थी कोण आहे का? मी श्रुती. आज निरोप समारंभाच्या निमित्ताने मी इथे उभी आहे. तेव्हा मन थोडं जड झाले. ज्या शाळेने बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं आणि स्वप्न बघायला शिकवलं, आज तर त्यात शाळेला निरोप घेतात. पुढे चढ. आमची शाळा एका वाड्यात बंद होती.
जरी आमच्या शाळेला मैदान नसलं तरी आमच्या शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात आमचं बालपण जगणार. आमच्या सगळ्यांच्या लाडक्या पंडित टीचर, त्या आम्हाला कधी आईच्या तर कधी आजीच्या मायेने आम्हाला त्यांनी शिकवलं. त्यांची शिस्त आणि प्रेम या दोन्ही गोष्टींमुळे आमची शाळा वटवृक्षाप्रमाणे विस्तारणार. व्यक्तिमत्वात नाही आमची ती मांडव. माई मामा त्यांनी कधी आम्हाला काही कमी करू दिलं नाही. आणि आम्ही आमच्या सगळ्या टीचर ज्यांनी आम्हाला नेहमी आजची माहिती दिली. कधी वडिलांचा आधारे अधिकाराने आम्हाला ओरडले. जिथे गरज पडली तिथं आम्हाला रप्पाटाही दिला, पण आम्ही कधी त्याचे पाठवून घेतले नाही. धन्यवाद. पुढे आपले फिजा मनोगत व्यक्त करणारा येणार आहे. सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. नमस्कार, मी फिजा. माझा हा प्रवास 5व्या वर्षापासून ते आता हायस्कूलपर्यंत पोहोचला आहे. या शाळेतील टीचर स्पर्धा परीक्षेपासून ते मुलांना उत्साह निर्माण करून देतात. या शाळेतील टीचर खूप प्रेमाळू, नेहमी आनंददायी व कष्टाळू आहेत. ही शाळेबद्दल शब्द सांगायला शब्द उरले नाहीत. मी माझे 2 शब्द बोलून मी माझी भाषण संपवतो. धन्यवाद. यापुढे शुभदा टीचर आपले मनोगत व्यक्त करायला येत आहेत. आपली कविता म्हणणार आहे. शाळेविषयी केली. नूतन मराठी विद्यालय आमचे ब्रँच नंबर 1 नाव दमदारच, कोल्हापुरात उजळत मान, शाळेचा आमचा मोठा सन्मान. ज्ञानाचा इथे वर्षाव, विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्याचा ठाव. शिक्षक शिकवतात प्रेमाने, विद्यार्थ्यांना घडवतात मेहनतीने. अभ्यास, खेळ, संस्कार सगळं आमचं विद्यालय आहे अगदी चांगलं. मित्रांसोबत असं स्वप्नांच्या वाटेवर पुढे जा. स्वप्नांच्या वाटेवर पुढे जा. नाव कमावेल देशभरात आमचं विद्यालय पहिल्या क्रमांकात. आमची शाळा आमचा अभिमान, उंच राहील नेहमी ती जमान. प्राणांगणात हास्य दुमवेल, प्रत्येक स्पर्धेत आमचंच पाऊल पुढे राहील. नूतन मराठी तेज महान, भारताचा वडवत राहील सन्मान. धन्यवाद. मनोगत व्यक्त करायला येत आहे. नमस्कार. आपल्या शाळेच्या व्यवस्थापिका पंडित मॅडम, मुख्याध्यापिका वायदंडे मॅडम, आदरणीय माझ्या सर्व शिक्षिका आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, आज तुमच्या सर्वांचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम बघता मला माझे शाळेचे काही दिवस आठवले. तुम्हाला सर्वांना माहितच आहे की मी इयत्ता 1ली ते 7वी नूतन मराठी विद्यालय ब्रँच नंबर 1 गुरु महाराज वाडा या आपल्या प्राथमिक शाळेतली माझी विद्यार्थिनी आहे. शाळेची एवढी आवड की रविवारी सुद्धा शाळेला जायचंय म्हणून हट्ट करणारी मी इतकी पाय रोवून उभी आहे की विद्यार्थिनी झाले तरी आजही तुमच्या समोर शाळेत कार्यरत आहे. शिक्षिका म्हणून काम करते असं म्हणणार नाही, कारण आजही आणि इथून पुढेही मला शाळेची विद्यार्थिनी म्हणूनच मिरवायचं आहे. सर्व शिक्षकांविषयी आणि आपल्या शाळेविषयी एक थोडक्यात तुम्हाला सांगावं वाटतंय. बघा, श्रेयस इयत्ता 1लीचा ज्यावेळेला त्यांना ऍडमिशन घेतलं त्यावेळेला बरोबर 4 वाजले की रडणारा माझा लाडका भाचा आज 4वी पर्यंतचा प्रवास इतका सुंदर करू लागलाय की मला माझे शाळेचे दिवस आठवले. त्यामध्ये मी सुद्धा इयत्ता 1लीमध्ये आपल्या शाळेत प्रवेश केला. 1ली ते 4थी मला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका आदरणीय कागले मॅडम आणि इंगोले मॅडम, त्यांनी नेहमी मला आपल्या शाळेचे संस्कार
त्याचबरोबर आपल्या शाळेची शिस्त या सगळ्याचं काय केलं आहे, मार्गदर्शन केलं आहे. आणि म्हणूनच कोणताही विषय असू दे, कोणतीही स्पर्धा असू दे, आज कुठल्याही विषयावर तुम्ही मला बोलायची संधी दिली तर तुमच्या समोर मी माझं मन मोकळं करू शकते. तुमच्या इतकाच आता मला तुम्हाला आठवणीनं सांगायचं आहे की आपल्या शाळेत आम्ही इयत्ता 5वीला म्हणजे इयत्ता 1ली ते 4थी आम्ही काय केलं होतं, 1ली ते 4थीला आम्हाला कागले मॅडम 1ली पासून 4थी पर्यंत, 4थीला स्कॉलरशिपचे वर्ग. आज तुम्ही रडायला लागलात की 7वी शाळा सोडून चाललाय म्हणून, पण मी तर 4थीत रडायला लागले होते कारण कागले मॅडम 5वीला नसणार होत्या. इयत्ता 5वीला गेल्यानंतर आम्हाला वर्ग शिक्षिका म्हणून असलेल्या वैदंड मॅडम, ज्यांना तुम्ही आज मुख्याध्यापिका म्हणून बघता, आणि 5वीला गेल्यानंतर काय, 5वीच्या वर्गात पहिला तास मराठीचा, दुसरा तास इंग्लिशचा, तिसरा तास गणिताचा, एकच शिक्षिका बघणारी मी आज एका पाठोपाठ एक शिक्षक बघत चालले होते. पण सगळ्या सवयीच्या होत्या आणि सगळ्यांच्या मी लाडकी होते, मी जवळीचे होते. कशामुळे सांगा, कशामुळे सांगा? मी सर्वांची लाडकी का होते सांगा बघूया. अभ्यास. बर, आणखी अभ्यास करत होते मी. ज्या वर्गात आज आपण डान्सच्या प्रॅक्टिस करत होतो, स्पर्धेची तयारी करत होतो, त्याच वर्गात अश्विनी टीचर, वायदंडे टीचर, लोहार टीचर, ताडे मॅडम या सर्वांनी मला डान्स शिकवला होता. आज म्हणून मला आवर्जून विचारतात बरं का की कसं वाटतं शुभदा तुला, की आज तू डान्स शिकवा लागलेस पण याच वर्गात आम्ही तुला डान्स शिकवला. म्हणूनच सांगते विद्यार्थ्यांना की आपल्या शाळेमधले होणारे संस्कार, आपल्या शाळेत लावली जाणारी शिस्त, आपल्या शाळेत ठेवलेला शिक्षकांनी आपल्या पाठीवरचा हात, हा कधीही म्हणते, कधीही केव्हाही कुठेही गेलात तर तो कायम तुमच्या पाठीशी असणार आहे. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तर तुम्हाला कुठल्याही विषयाचं मार्गदर्शन पाहिजे असेल आणि तुम्ही आपल्या शाळेत आलात आणि आपल्या शिक्षकांशी संवाद साधलात तर तुम्हाला त्या गोष्टीची संपूर्ण माहिती, डिटेल माहिती तुम्हाला तिथं मिळणार आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? मग याचसाठी मी त्यांना सांगितलं होतं माझ्या 7वीच्या निरोप समारंभात, काय सांगितलं होतं की आम्हाला शिक्षिका कोणत्या होत्या सांगितलं तुम्हाला. 5वीला आम्हाला वैदंडे टीचर होत्या. वेगवेगळ्या विषय शिक्षकांना बघितल्यानंतर माझाही गोंधळ उडाला होता. आणि त्यावेळची तुम्हाला सांगते शिक्षकांचे स्वागत करण्याची पद्धत. ताडे टीचर वर्गात आल्यानंतर, ताडे टीचर आम्हाला 5वीला होत्या इंग्लिश विषयाला, मग त्यावेळेला त्या वर्गात आल्यानंतर गुड मॉर्निंग टीचर, गुड आफ्टरनून टीचर हे आपण म्हणायचो. बरोबर आहे? याच्यापेक्षा वेगळं काय स्वागत करणार? पण टीचरांनी आम्हाला असा रूल करून दिला होता, पहिल्या सेमिस्टर मधल्या ज्या काही 3-4 कविता आहेत, मी आल्याबरोबर त्यातली एक कविता चालू करायची आणि स्वागत. तुम्ही मला गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा तुम्हाला पाठ असलेली एक कविता वर्गात आल्याबरोबर तुम्ही सर्वांनी एक साथ कविता म्हणायची. ठीक आहे म्हणलं. आम्ही सगळेजण वर्गातले अ आणि ब वर्गमित्र सगळे तयारी करायचो आणि छान. आणि आल्यानंतर रोटेशन वाईज म्हणजे आता तुम्ही बेंचचं रोटेशन करता ना तसं, त्या गटानुसार आम्ही काय करायचो, दरवेळेला मॅडम वर्गात आल्या की आम्ही स्वागत गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा आम्ही ती कविता म्हणायचो. मराठी म्हणू नका, गणित म्हणू नका, विज्ञान म्हणू नका, सर्व विषयाची तयारी शाळेतच वर्गातच आमची इतकी पक्की करून घेतली जायची की काटकोन त्रिकोणाचा नियम म्हणलं पटकन लोहार टीचरांचा चेहरा समोर आलाच पाहिजे आणि सूत्रच सांगितलंच पाहिजे. अशी तयारी आमची त्यावेळेला वर्गात करून घेतली जात होती. आता होता तुम्हाला सर्वांना मी जादा प्रश्न घ्यायला सांगते का रे? जादा प्रश्न तयार करा, हा पाठ वाचा सांगत नाही हर्षदा. जादाचे प्रश्न तयार करा. हा कुठलाही धडा वाचल्यानंतर मी तुम्हाला सांगते की जादाचे प्रश्न तयार करा. तर हे जादाचे प्रश्न तयार करण्याची आयडिया माझ्याकडे कुठून आली? आम्हाला 5वीलाच असताना वैदंडे मॅडम धडा शिकवल्याबरोबर सगळ्या कोणताही पाठ असू दे त्या पाठाचे जादाचे प्रश्न तुम्ही काढल्याशिवाय, ते सोडवल्याशिवाय वर्गात घेतच नव्हत्या. आणि ती कला त्यांचंच मी बघितलं होतं ना की त्या आम्हाला काय करत होत्या, जादाचे प्रश्न लिहायला लावत होत्या. प्रत्येक ओळीला एक प्रश्न. आणि आमच्याच वर्गात चुरस कोण जास्त प्रश्न काढते, ही काढते का मी? आणि असे आम्ही असंख्य प्रश्न तयार करायचो आणि धडा पाठ होऊन जायचा.
त्यामुळे वार्षिक परीक्षेची चाचणीची विशेष अशी तयारी त्यावेळी करायला लागत नव्हती. धडा शिकवल्याबरोबर आपोआपच तयारी होत होती. त्यामुळे विषय पक्के झाले, अभ्यास पक्का झाला, आत्मविश्वास वाढत गेला. हे सर्व कशामुळे झालं? शाळेतल्या सर्व शिक्षकांनी ज्या त्यावेळी मार्गदर्शन करून अभ्यास करून घेतला. जादा प्रश्नांची सवय त्यावेळीपासून मला लागली आहे, तीच मी आज तुम्हाला माझे विद्यार्थी म्हणून सांगते. पण त्या पाठीमागचं क्रेडिट कुणाचं आहे? तर माझ्या शिक्षकांचं. बरोबर आहे की नाही? तुम्हाला सगळ्यांना आल्याबरोबर हिंदी विषयाची प्रतिज्ञा घ्यायला सांगितली. बरोबर? ती का सांगितली? कारण आमच्या वेळेला सुद्धा 3 विषयांचे प्रतिज्ञा पाठ करून याला सांगायचे, मराठी, इंग्रजी आणि हिंदी. बरोबर? यामध्ये 3ही विषयाच्या प्रतिज्ञा पाठ असल्या पाहिजे. आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला पहिलीपासून विषय, पण आम्हाला 5वीला गेल्यावरती इंग्रजी विषय होता. आणि पहिलीपासून फक्त स्टँडअप, सिट डाऊन, आत येऊ का विचारते ना, मे आय कम इन, असे इंग्रजी शब्द आमच्या कानावर पडत होते. पण या सगळ्या शब्दांचा सुद्धा इंग्लिशचा तास सुरू आहे. आणि मी विचारली शिस्त होती की जोपर्यंत मे आय कम इन, इंग्लिशचा तास सुरू आहे, मे आय कम इन म्हणत नाही तोपर्यंत आत घेतलं जात नव्हतं. जितका अभ्यास करून घेतला जात होता तितक्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये माझा नंबर आल्यानंतरनं, म्हणजे मी विद्यार्थिनी असून देखील माझा नंबर आल्यानंतरनं माझ्या गळ्यात माझंच आयडेंटिटी कार्ड काढून मला घातलेलं मला आजही आठवते की आयडेंटिटी कार्ड मला बेंचवर चढवलं होतं आणि माझं आयडेंटिटी कार्ड माझ्या गळ्यात घातलं होतं. हा आनंद आहे. म्हणजे माझा नंबर आला होता. पण तुम्हाला माहिती आहे की शिक्षकांमध्ये सुद्धा एक स्पर्धा असते. कशाची? की ढाल कोणाला मिळणार. बरोबर आहे की? तर ती स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन नव्हे, चुरस असायची की माझ्या वर्गातला विद्यार्थी आलाय का तुमच्या वर्गातला. आज इथं असणाऱ्या सर्व शिक्षिका, या सगळ्या शिक्षकांकडून मी आजही बऱ्याच गोष्टी शिकत असते. जसं की बघा, हेड मॅडम आपल्या वैद्यनाथ मॅडम यांच्याकडून आपण घ्यायचं आहे पेशन्स घेतला पाहिजे, म्हणजे संयम घेतला पाहिजे. तुम्ही सगळे 7वी पासआउट जेव्हा व्हाल, 8वीला ॲडमिशन घेतल्यानंतर त्या शाळेमध्ये ज्या वेळेला आपल्यासारख्या शिक्षकांची सवय तुम्हाला झाली असताना अचानक एखाद्या शिक्षकांची सवय होत नाही किंवा हे सगळे तास अल्टरनेट होत राहतात आणि मग आपल्या मनामध्ये काय होत राहते की या सगळ्याची मला सवय नव्हती आणि आपला आत्मविश्वास हळूहळू कमी व्हायला. मग यासाठी काय करायचं आहे? सातत्यानं तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. भले ते नवीन असू देत आणि हळू संयम ठेवायचा, पेशन्स. आज नाही, हळूहळू होईल, मला मी करणार आहे. या गोष्टी कुठून शिकली आहे मी? आपल्या शाळेतून. तर तेच तुम्ही काय करायचं आहे, इथून पुढे फॉलो करत राहायचं आहे. बरोबर आहे? त्याचबरोबर नंतर जर आपण विचार केला तर आपल्या ताडे मॅडम कोणतंही काम सांगा, तुम्ही कोणतंही काम सांगा, त्या नेहमी कोणत्याही कामासाठी तत्पर असतात. असतात की नाही? तुम्ही सगळेजण बघताय. बरोबर आहे की नाही? त्यानंतर ना आपल्या आदरणीय लोखंडे मॅडम यांच्याकडून आपण काय घ्यायचंय? जिद्द घ्यायची. जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे, चिकाटी आपल्यामध्ये असली पाहिजे. बरोबर आहे? लोहार मॅडमांना पान, फूल, फळ, पक्षी, प्राणी कुठलाही विषय द्या, त्याचं नॉलेज, त्याची जी काही माहिती आहे ती तुम्हाला इत्तमभूत, हा शब्द आहे बघा, ती तुम्हाला देणार आहेत. त्या कोणताही विषय असू दे, आठवणीनंच त्यांची म्हणजे आठवली आहे. माझी आठवण सांगते 7वीतली. मुख्याध्यापिका जसा तास बघतात, माझाही बघितला, तुम्ही बघितलाय हो की नाही? तसा गणिताचा त्यांचा तास आडुलकर मॅडमने बघितला होता आणि काटकोण त्रिकोणाचाच काहीतरी घटक होता आणि मॅडमने गणित शिकवल्यानंतर आडुलकर मॅडम पाठीमागं होता. मॅडमचं पण काही लक्ष नव्हतं आणि आमचंही काही लक्ष नव्हतं, आम्ही तासात मग्न होतो. मॅडम आल्या पाठीमागून आणि मॅडमने प्रश्न विचारला, सांगा म्हणून, पायथागोरसचा जो सूत्र आहे, जो फॉर्म्युला आहे, तो फक्त आणि फक्त काटकोण त्रिकोणाला लागू होतो. मॅडम आल्या आणि विचारलं, सांगा हा नियम कोणकोणत्या त्रिकोणांना लागू होतो. आता मात्र आम्ही सगळे अवाक झालो, कारण प्रश्न काय विचारला होता? सूत्र विचारलं नाही, कोणता त्रिकोणाचा घटक चाललाय ते विचारलं नाही, उजळणी काय घेतली नाही. डायरेक्ट प्रश्न विचारला की हा जो फॉर्म्युला आहे तो कोणकोणत्या त्रिकोणासाठी लागू होतोय. मग आम्हाला काय वाटलं, हा घटक आत्ता शिकवायला सुरू झालाय, बहुतेक अजून कुठल्या तरी त्रिकोणासाठी हा लागू होतोय. आणि आम्ही एकही जण हात वर करायला तयारच नाही. कोणत्या त्रिकोणाला? बरं कोणता सांगायचा? समभुज सांगायचा, समद्विभुज सांगायचा. सगळे शांत बसलो आणि प्रश्न बघा कसा फिरवून विचारलो. आणि मग फळ्याकडे लक्ष गेल्यानंतर ना म्हटलं, घटक पूर्ण शिकून झाल्या, फळ्यावर फक्त सगळ्या ज्या काही आकृत्या दिसायला लागल्यात त्या फक्त आणि फक्त 90 अंश कोणाच्या दिसायला लागल्यात. म्हणजे कुठला आहे? काटकोण. कुठले? आणि पटकन सांगितलं. नाही म्हटलं मॅडम,
कुठलाही त्रिकोण नाहीये, फक्त काटकोणाला लागते. मॅडमांना इतका आनंद झाला, लोहार मॅडमांनी मलाच शबासकी दिली. तर कुठलाही त्रिकोण नाही, तर फक्त हा काटकोण त्रिकोणात लागतो. म्हणजे शिक्षकांना सुद्धा आपण ज्यावेळेला उत्तर देतो वर्गांमध्ये त्यावेळेला इतका आनंद होते. ते सांगते ना तुम्हाला, जोया कुठे गेली, गॅदरिंगमध्ये सहभाग तू घ्यावास म्हणून जो काही हट्ट मॅडमनी लावला होता तुझ्या पाठीमागे, ये तू ये, सहभाग घे, पार्टिसिपेट हो, हे तुला पुढच्या वर्षी हायस्कूलमध्ये गेलं नाही मिळणार आहे मॅडम, आहे की नाही. मग त्यामुळे इथल्या आठवणी किंवा पुढच्या वर्षी ताडे मॅडमनी मला सांगावं मगच मी भाग घेणार, त्याच्यापेक्षा हे लक्षात ठेव की त्या शाळेत मला प्रत्येक शिक्षकाने आवर्जून सांगितलं होतं की भाग घ्यायचा आहे, आणि म्हणून इथून पुढे प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा आणि आपल्या शाळेचं नूतन मराठी सुद्धा नाव काय करायचं आहे, मोठं करायचं आहे, उज्ज्वल करायचं आहे. सर्व शिक्षकां, जसं मी म्हणाले लोहार मॅडमांचं काय घ्यायचं आहे, नॉलेज. त्यानंतर येतात आपल्या, मला जशी नावं आठवतील तशी घेत जाते आम्ही, सर्व शिक्षकांना आधीच विनंती. आणि त्यानंतर आपल्या अश्विनी टीचर. अश्विनी टीचरांकडून तुम्हाला सांगते 3 गोष्टींच्या बाबतीत मी त्यांना ओळखते, म्हणजे 3 पद्धतीने ओळखते. एक म्हणजे माझ्या शिक्षिका, 2 माझी आई त्यांच्याकडे काम करत होती, 3 आत्ता मी त्यांच्यासोबत काम करत असते. बरोबर आहे. या 3 पद्धतीनं ओळखताना मला सर्वात जास्त मॅडम मी त्यांच्यासोबत काम करतानाच्या अश्विनी मॅडम खूप आवडल्या, प्रचंड आवडल्या. त्यांचं प्रॅक्टिकल काम करणं, त्याचबरोबर आपल्या कामाशी काम, कुठल्याही इतर गोष्टीत ते इंटरफेअर करत नाहीत. तुम्ही त्यांना कोणता विषय सांगायला गेलात तर त्यात सुद्धा त्या इंटरेस्ट दाखवत नाहीत. आपलं काम भलं आणि आपण भलं, आणि मला हे तेच सांगतात की शुभदा लक्षात ठेव, आपण फक्त प्रामाणिकपणे काम करत राहायचं आणि आपल्या कामाचं, आपल्या केलेल्या कष्टाचं क्रेडिट आपल्याला नक्की मिळत राहते. सर्वे करताना तुम्हाला सांगते, त्या स्वतः एक शिक्षिका आहेत. मी फक्त सर्वेला त्यांच्यासोबत गेले होते. सर्वेला असताना आम्ही सर्वे करताना घरात गेलो, त्या घरातल्याने अक्षरशः अशी ट्रीटमेंट दिली की ह्या कोणतरी अशाच माहिती घेण्यासाठी ह्या महिला आल्या. मग मी तरुण रक्त, मी चिडले लगेच. मी म्हणलं काय मॅडम तुम्ही ह्यांचं ऐकून घ्यायला लागलाय, आपल्याला सर्वेचं हे ऑर्डर आले आणि तुम्ही सांगा ना त्यांना की आपण शिक्षक आहोत. मला म्हणाल्या शांत, आपण शिक्षक आहोत, आपल्याला हे काम दिले, हे आपण किती जरी त्यांना सांगितलं तर ते काही मान्य करणार नाही. आपण काय करायचंय, आपलं काम करायचं आणि जायचं. त्या इतक्या उलट उत्तरं देत होत्या. खरं अश्विनी मॅडम शांत, हा मॅडम, हो मॅडम, ठीक आहे, बरं ओके, पट 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 माहिती भरल्या आणि तिथनं निघाले. म्हणजे इतकं प्रॅक्टिकल काम करतानाच्या अश्विनी मॅडम ह्या माझ्या कायम कायम लक्षात राहतील. त्यानंतर ना अमृता मॅडम, कुठलाही मी कार्यक्रम असू देत, माझं हिंदीचा आपला विषयाचं नाटक असू देत, एखादं पथनाट्य बसवलं असू देत, किंवा काय गॅदरिंगचा एखादा डान्स बसवला असतो, सगळ्यात पहिलं ज्यावेळेला कार्यक्रम होतोय, बघून होतोय, त्यावेळेला सगळ्यात पहिली टाळी त्यांनी वाजवतात. आणि त्यांनी मला काय करतात, त्या माझे ॲप्रिशिएट करतात की हां ह्या गोष्टी पाठीमागं काय मेहनत घेतली असणार आहे. शुभदानं काय एक सिम्बॉल, पाण्याचा 1 ड्रॉप मी टाकला होता, मेसेजमध्ये पाण्याचा 1 ड्रॉप मी टाकला होता आणि माझं नाटक कशावरती आहे हे लगेच त्यांनी ओळखलं होतं. म्हणजे या सगळ्या मला सुद्धा संधी देतात, मला सुद्धा पुढे जाण्याची प्रेरणा देतात. आणि आपण काय करतोय हे आपल्या कृतीतून दाखवून देण्याची जी काय सवय मला लागली आहे ती कशामुळे लागलेली आहे, की आपल्या शाळेमुळे लागलेली आहे. आपल्या शाळेतल्या सर्व शिक्षिका काय करत असतात बघा, नेहमी सातत्यानं नवनवीन गोष्टी शिकायला तयार असतात. नवनवीन गोष्टी शिकण्याला तयार असणार म्हटलं पटकन नाव लगेच डोळ्यासमोर येते अस्मिता मॅडम. नवनवीन गोष्टी म्हणू नका, कुठलीही गोष्ट असू दे, स्वतःला आत्ताच्या सराउंडिंगनुसार, आत्ताच्या वातावरणानुसार बदलण्याची तयारीच म्हणतोय. हे बघा, स्वतःमध्ये बदल करणे खूप अवघड आहे, स्वतःमध्ये बदल करणं प्रचंड अवघड आहे. आणि सातत्यानं नवनवीन गोष्टी शिकत असतात, नुसत्या शिकत नाहीत, त्या वापरात आणतात, तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आज तुमची आठवण, माझीही आठवण आयुष्यभरासाठी यूट्यूबवरती आहे. आणि आपल्या शाळेचे कुठलाही तुम्ही कधीही मोठे व्हाल की मला बघायचं आहे 7वीचं 2026चं गॅदरिंग, मला बघायचं आहे तो कार्यक्रम, तर पटकन तुम्ही गेलात तर तुम्हाला आजही तुमची आठवण बघायला मिळेल. मला असं वाटायला लागले काश असं असतं ना तुमचं येतं बघा म्हणा, काय यार की आमच्या वेळेस सुद्धा असं काहीतरी पाहिजे होतं. माझ्या शाळेतले फोटो परत जाऊन मी घेतले असते,
माझ्या शाळेतल्या त्या आठवणी मी परत आणल्या असत्या. पण काय हरकत नाही हा, मला आजही संधी मिळालेली आहे. आजही तुमच्या सर्वांमुळे मी पुन्हा नूतन मराठीची विद्यार्थी म्हणून पुन्हा झळकले. बरोबर आहे ना? त्यानंतर ना ते मी काय सांगू तुम्हाला, मी ज्या वेळेला पहिलीला ऍडमिशन घेतलं त्यावेळेपासून आजपर्यंत माझे मामा काम करतात. आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना माहितीये, थोडस 11 साडे 11 वाजले की आपला गोंधळ उडतो का ते माहितीये. बरोबर आहे. पण विचार करा, 2 मिनिटांनंतर माझ्या मनात काय येते, आज ते ज्या वयाचे आहेत त्या वयाची मी जेव्हा होईन तेव्हा मी इतकं काम करू शकणार आहे का? मग मी स्वतःला शांत करते आणि म्हणते नाही, ते जे एवढं काम करायला लागलेत तेव्हा आपण काय केलं पाहिजे, त्यांचा आदरच केला पाहिजे. आणि अशा सगळ्या टीममध्ये नवनवीन शिक्षिका येत राहतात. आपल्या उमा मॅडम, बालवाडीच्या जाधव मॅडम, पाटील मॅडम, आपल्या बालवाडीच्या मावशी, नवीन आलेल्या राजश्री टीचर, या सुद्धा आज अश्विनी माने मॅडम, या सगळ्यांच्या सगळ्या प्रत्येक गोष्टीसाठी काय करत असतात, कोणतंही काम होऊ दे शाळेसाठी त्या करायला तयार असतात. आणि अशी एवढी मोठी बघा सर्व महिला शिक्षिका आहात सगळ्या. कधी कधी काय होतंय, हर्षदा, अद्विता, तुम्हाला मला सांगायचं की अद्विताला 91 पडली. हर्षदा तुला काय वाटणार, मी आणि अद्वितानं सेम अभ्यास केला होता, पण आज अद्विताला 91 पडले, समज तुला 90 पडले. बरोबर आहे. दोघींच्या मनात कदाचित एकाच वर्गातल्या एकाच ठिकाणी बसणाऱ्या कदाचित काय होऊ शकते, जलसी निर्माण होऊ शकते. बरोबर आहे. पण आज इथं बसलेल्या प्रत्येक शिक्षिका कोणत्या भाषेत सांगू मला कळत नाहीये. ज्या वेळेला मराठी होऊन आल्या होत्या अस्मिता टीचर, मातृभाषेचं आपलं गॅदरिंग होतं, ज्या वेळेला त्यांनी एंट्री घेतली, अश्विनी मॅडम एवढ्या जोरात टाळ्या वाजवत होत्या आणि त्यांना अप्रिशिएट करत होत्या. परवाच मॅडमने एका मीटिंगमध्ये अमृता मॅडमांचं कौतुक केलं की त्यांनी उत्कृष्ट अँकरिंग केलं. त्यावेळेला त्या गेल्या, पटकन त्यांनी त्यांची पाठ थोपटली. कोणाचाही कार्यक्रम इथं होऊ देत, लोहार मॅडम असू देत, आपल्या लोखंडे मॅडम असू देत, निळकंठ मॅडम असू देत, या सगळ्यांचं कोणतंही कार्य होऊ दे, ज्या वेळेला आम्ही सगळ्या शिक्षक ऑफिसमध्ये जातो ना, प्रत्येक जण एकमेकीचं कौतुक करत असतात. प्रत्येक जण म्हणजे एक छोटी गोष्ट, एक छोटी बारकाई सांगत असतात की नाही हे करणं खरंच अवघड होतं आणि मॅडम तुम्ही ते खूप छान केलं. म्हणजे एकमेकांना अप्रिशिएट करणं हे मी आपल्या शाळेतल्या शिक्षकांकडून घेत असते. कोणतंही काम पडेल ते काम करणं. स्पर्धेचं युग आहे, आपल्याला हवं तेच मिळेल असं नाही आहे, पण जे मिळालेलं काम आहे त्या कामामध्ये आपण काय मानलं पाहिजे, समाधान मानलं पाहिजे. आणि जे मिळाले त्या मिळालेल्या कामाचंच आपण काय केलं पाहिजे, सार्थक केलं पाहिजे. आणि हे सगळं ही आपली नूतन मराठीची टीम आणि हे सगळे संस्कार, हे सगळं मॅनेज करणं म्हणजे ह्याचं सगळं व्यवस्थापन करणं याच्यासारखं मोठं स्किल नाही. आणि ते सांभाळणाऱ्या आमच्या लाडक्या पंडित मॅडम, याला कोणतंही नियोजन असू दे, अगदी माळी मामा सुद्धा कसे दिसतील की ते आपल्या शाळेचा एक भाग आहे, इथपर्यंत त्यांचं नियोजन असते. सर्व शिक्षकांना समान संधी, सर्व शिक्षकांना नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी, मार्गदर्शन करत असतात. वेळोवेळी आमच्या आयुष्यातले, माझ्या तर आयुष्यातले बरेचसे प्रसंग मी मॅडमना सांगितलेले आहेत आणि त्या प्रसंगामधून कसा मार्ग काढला पाहिजे, आपण कसं शांत राहिलं पाहिजे आणि या सगळ्याचं व्यवस्थापन, सगळ्याचं मॅनेजमेंट आपल्या लाडक्या पंडित मॅडम इतकं छान करतात. सांगायला काय, म्हणून तर ठरवलं होतं की नूतन मराठीमध्येच काम करणं. आणि आजही तुमच्या समोर काय आहे, मी शाळेची विद्यार्थिनी म्हणूनच उभी आहे. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा की कितीही मोठं झालो तरी आपण आपल्या शाळेचे नेहमी काय असतो, विद्यार्थी असतो. आणि आपल्या या सगळ्या शिक्षकांकडनं ही जी काय शिदोरी आहे ही तुम्ही इथून घेऊन जायचं आहे आणि आपल्या शाळेचं जितकं मोठं होईल तितकं नाव आपण मोठं करायचं आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला सर्वांना एवढंच म्हणेन, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्यांना काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. धन्यवाद. मोठं नाव ही तितकं मोठं नाव करेन आम्ही सगळे. थँक्यू टीचर.
पहिलीतलं पहिलं पाऊल, 7वी पर्यंतचा सुंदर प्रवास, शिक्षिकांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक दिवस झाला खास, मित्रांच्या साथीत हसत खेळत गेले हे दिवस खास, आठवणीत जाताना डोळ्यात दाटतो आठवणींचा सहवास. पुढील आभार प्रदर्शन करण्यासाठी मी जोयाला आमंत्रित करते. फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले, अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जोया शेख आणि आज या शुभ प्रसंगी मला आभार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे. मी तुमचे आभारी आहे. एखादे वाक्य पूर्ण करताना पूर्ण विराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते. याप्रमाणेच एखाद्या कार्यक्रमाचा पूर्ण विराम म्हणजे आभार प्रदर्शन होय. सर्वप्रथम मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांचे आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी आम्हाला दिली आणि सर्व मान्यवरांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला देऊन त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आणि हे सर्व नियोजन करणाऱ्या संपूर्ण शिक्षकांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. आपल्या शुभदा टीचर आपल्या शाळेच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी इतकं सुंदर त्यांनी शाळेच्या किंवा शिक्षकांच्या पहिलीपासूनच्या इतक्या सुंदर आठवणी त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत. पण म्हणजे आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की बाबा आता इथून मुलं आता तुम्ही 7वी जाणार. 7वी तुम्ही 14-15 वर्षाचं तुमचं वय आहे. म्हणजे आम्हाला असं वाटत नव्हतं की बाबा इतक्या तुम्ही आठवणी आमच्या सोबत म्हणजे तुमच्या सोबत शाळेच्या घेऊन जाताय. ते आता प्रत्यक्षात शुभदा टीचरांनी बोलल्यानंतर आम्हाला कळलं की खरंच तुमच्यात भरपूर तुम्ही आठवणी किंवा असा अनुभवांचा साठा तुम्ही घेऊन जात होतात जाल किंवा जात आहे. तर मी फक्त तुमच्या हे 7वीचं तुमचं जे ह्या वर्षीचं 2026ला तुम्ही बाहेर पडणारी जी टीम आहे या टीम बद्दल मी थोडंसं बोलणार आहे. आपल्या ह्या मुली आहेत 12 मुली. खूपच म्हणजे आम्हाला इतक्या भावलेत पंडित मॅडमना आणि मला सुद्धा. आणि मॅडम सुद्धा तुमच्या मुलींचं खूप कौतुक करत असतात नेहमी की छान आहेत मुली, स्वभावानं पण छान आहेत, अभ्यास पण छान आहे. आणि असं म्हणजे त्यावर थोडं म्हणजे बोललं तर बोलतील नंतर. पण मी सांगते की आम्हाला ह्या मुली आणि ही मुलं खूप आवडलेली आहेत आम्हाला. आणि आवडण्याचं कारण पण म्हणजे यावर म्हणजे तुमच्या बॅचची एकही तक्रार ऑफिसमध्ये आलेली नाही. अभ्यासू आहेत. विशेष म्हणजे अभ्यासू असलं ना की ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींकडे काय होतं थोडं डायव्हर्शन होतं, दुर्लक्ष होतं. पण त्याच्या जोडीला आपला त्याच्याही दुप्पट काय पाहिजे, अभ्यास पाहिजे. तर तो तुम्ही करता, तुमच्या बरोबर तो आहे आणि असाच ठेवा. अशीच अनुभवाची शिदोरी जशी शुभदा मॅडम आमच्या हातून घडलेली आहे तशा आठवणी शिक्षकांच्या, मित्रमैत्रिणींच्या, आमच्या शाळेच्या ह्या आठवणी अशाच जपून मनात ठेवा आणि खूप मोठे व्हा आणि मोठे झाल्यानंतर आमच्या शाळेकडे पुन्हा परत या. तुमचं नेहमीच आमची शाळा ही स्वागत करणार आहे. सांगून करण्यात काय मज्जा. होय एवढं काय उगीच तिला आ करायला लागलात. परीक्षा